महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। निमडाळे येथे श्री संत बाळूमामा यात्रा उत्सव उत्साहात। धुळे तालुक्यातील निमडाळे येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री संत बाळूमामा मंदिराचा 5वा यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला आहे। यात्रा उत्सवानिमित्त मंदिर विश्वस्तांच्या वतीने भव्य भंडारा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। याचा लाभ 15,000हून अधिक भाविकांनी घेतला। सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। विविध जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी संत बाळूमामा यांचं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, खाद्यपदार्थ व फरसांची दुकाने थाटण्यात आली होती। यात्रा उत्सवाच्या यशस्वी योजनेसाठी मंदिर विश्वस्त धनराज केसरकर, मोहन ठेडे, वासुदेव केसरकर, भटू पडळकर, शिवा ठेडे, चिमा दिनकर ठेडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। मी धनराज यादव केसकर, हेलारी समाज प्रदेश उपाध्यक्ष तथा असेच बाळूमामा ट्रस्ट निमडाळे अध्यक्ष या नात्याने आपणास सांगू इच्छितो की माझ्या मामांचा दरबार, जगाच्या मालकाचा दरबार निमडाळे या नगरीत आम्ही एक भव्य दिव्य असं मंदिर उभारलेलं आहे। त्या मंदिराची यात्रा श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी पालखी असते। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी यात्रा असते। या यात्रा उत्सवाला पालखीचं आणि महाप्रसादाचं आयोजन असतं, तसंच कीर्तनाचं आयोजन असतं। या महाप्रसादासाठी खूप जनसमुदाय येतो। मागच्या वर्षी 12,000+ लोक झाले होते। यावर्षी आमचं 15,000चं आयोजन आहे आणि खूप तिन्ही जिल्ह्यातूनही जनसमुदाय येत असतो। त्याचं कारण असं की मामा प्रत्येक भाविक भक्तांना इच्छा, आशा, आकांक्षा हे पूर्णपणे पूर्ण करतात। त्याचं दोन बोटाचा भंडारा लावला मामा, त्या पिवळ्या भंडाऱ्याप्रमाणे, जसा पिवळ्या भंडाऱ्याचा रंग आहे सोन्यासारखा, तसं मामा प्रत्येक भक्तांचं आणि प्रत्येक भाविक भक्तांचं सोन्याप्रमाणे जीवनाचं सोनं करतात। त्या आशाने, त्या अपेक्षाने आज भक्तगण इथं जनसमुदाय लोटतो आणि त्या जनसमुदायाचं आज खूप मोठं महाप्रसादाचं आज आयोजन आम्ही केलेलं आहे। ते प्रत्येक वर्षी पहिल्या श्रावण सोमवारी आणि पहिल्या श्रावण रविवारी हे आयोजन असतं, असं मी जाहीर करतो। आज या यात्रेचं आज 5वं वर्ष आहे। 5 वर्षामध्ये इतका मोठा जनसमुदाय इथं उपलब्ध होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं। परंतु मित्रांनो, मामांची काय लीलाच ती न्यारी। मामांनी ज्याला हातावर घेतलं त्याला केव्हा वरती आकाशाप्रमाणे त्याला उंच झेप देतील आणि त्या झेपेप्रमाणे आम्हाला असं वाटतं की इथं लाखोचा जनसमुदाय भविष्यात इथं तयार होईल आणि या आज 3 जिल्ह्यातून लोक येत आहेत। पुढे महाराष्ट्रातून लोक येतील आणि माझ्या मामांच्या दरबारी विलीन तल्लीन होऊन नमस्तक होतील। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।